सुप्रभात, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. यास चक्रीवादळ हे ओडिशात जाऊन धडकलंय. वादळी वाऱ्यासह पाऊस सध्या तिथे सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये देखील सोसाट्याचा वारा सुरू आहे आणि मेदिनीपूरच्या दिघामध्ये समुद्राला उधाण आलंय. वाऱ्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या ही परिस्थिती यास चक्रीवादळामुळे आणि हे चक्रीवादळ आता ओडिशामध्ये धडकतंय. त्याचे परिणाम सुद्धा दिसतात. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये सध्या सुरू आहे. तिथे एनडीआरएफची अनेक पथकं देखील तैनात आहेत. सगळी सज्जता आहे. लाखो रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. या संदर्भातली माहिती घेऊयात. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, यास चक्रीवादळ धडकतंय आता, काय त्याचे परिणाम दिसतात? महत्वाचं म्हणजे ओरिसामध्ये याच जे चक्रीवादळ आहे धडकलेलं आहे. सकाळी 4:30 वाजता हे जे आहे सकाळी धडकले आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं आणि म्हणजे पश्चिमी उपसागर जो आहे बंगाल, तिथे डीप डिप्रेशनची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हे धडकलेलं आहे. जवळपास 60 ते 80 किलोमीटर 60 ते 90 किलोमीटरच्या दरम्यान वारे वाहत आहे आणि यामुळे जवळपास साऊथ ऑफ दिघा आणि इथे जर 105 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळे जोरदार पाऊस देखील सुरू आहे आणि सोबतच जर बघितलं याचा मोठा परिणाम धामा पोर्टवरती झाला आहे. धामा पोर्ट सध्या बंद केला आहे. कोस्ट जे आहे तिथे ते बंद केलं आहे. ओडिसाचे अनेक जे बंदर आहेत ते देखील बंद करण्यात आलेले आहे आणि सोबतच एअरपोर्ट देखील जे आहे 3 एअरपोर्ट आहे ओडिसामधले ते देखील बंद करण्यात आलेले आहे. सोबतच जर बघितलं आपण तर ज्या चक्रीवादळामुळे आणि सोबतच जर बघितलं जोरदार पावसामुळे परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. अनेक ठिकाणची वीज देखील गेलेली आहे. अनेक ठिकाणी झाडं देखील कोसळून पडलेली आहेत. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आपण याचे अपडेट घेत राहूच, कारण यास चक्रीवादळ हे किनारपट्टीवरती धडकलेले ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये याचे मोठे परिणाम जाणवत आहेत. तर भारतीय उपखंडामध्ये मान्सूनपूर्व काळामध्ये 2 मोठी चक्रीवादळं दाखल झाली. त्यामुळे या सक्रिय चक्रीवादळांमुळे येणारा मान्सून लांबणार का? त्यामुळे शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व कामांवरती परिणाम होऊ शकतो का? याच संदर्भात मुंबई हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकारी शुभांगी भुते यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. आपल्यासोबत मुंबई हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकारी शुभांगी भुते मॅडम आहे. मॅडम, नुकतंच तोक्ते चक्रीवादळ येऊन गेलेले आहे. आता याच चक्रीवादळ येणार आहे. लागोपाठ या 2 चक्रीवादळामुळे मान्सूनवरती काय परिणाम होईल का? शेतकऱ्यांना चिंता आहे की मान्सून काही पुढे लांबला जाईल का किंवा वेळेवर येईल, काय नेमकं आहे? आजच म्हणजे काही भागांमध्ये म्हणजे अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर अजून त्याचा प्रोग्रेस अजून बंगालचे उपसागर आणि श्रीलंकेच्या जवळ आणि कमोरियन मालदीव एरियामध्ये सुद्धा मान्सून आता प्रोग्रेस झालेला आहे. त्याचा अजून समोर तो ॲडव्हान्स झालेला आहे. आणि हे चक्रीवादळ जे आले आहेत ह्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही, कारण भारतीय हवामान विभागाने 31 मे ही केरळवर दाखल होण्याची तारीख सांगितली आणि ती पण सरासरी तारखेच्या 1 दिवस आधी आहे. त्याच्यामुळे सर्वसाधारणतः खूप फरक पडेल असं दिसत नाहीये आणि एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट दाखवत आहे. त्याच्या अनुषंगाने म्हणजे जर महाराष्ट्र कोस्ट म्हणाल तर जेव्हा मान्सून केरळला दाखल होईल त्याच्यानंतर अरेबियन सीची ब्रांच जास्त ऍक्टिव्ह आहे का बंगालच्या उपसागराची आहे ब्रांच ऍक्टिव्ह आहे ह्याच्यावर डिसाईड होणार. आणि सरासरी तारीख आपल्याकडची 10 जून आहे. तोपर्यंत तुर्तास तरी जसं एक्सटेंडेड रेंज फोरकास्ट दिसतोय तरी असं खूपसा लांब म्हणजे फरक पडेल असं काही जाणवत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसले, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. गेल्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झालं होतं आणि या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानग्रस्ताप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोकणाचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल आणि कुणालाही वंचित ठेवलं जाणार नाही असं आश्वस्त केलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी ही मदतीची घोषणा काल केली. निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच ज्या पद्धतीने नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई दिली गेली होती त्याच धर्तीवर आता
तौक्ते चक्रीवादळानंतर सुद्धा जे काही नुकसान कोकणवासियांचं झालेलं आहे त्यांना देखील नुकसान भरपाई दिली जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. स्वतः त्यांनी 21 मे रोजी कोकणचा दौरा केलेला होता. स्वतः तिकडे जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि त्यानंतर सगळा अहवाल आल्यानंतर मदतीची घोषणा केली जाईल असं म्हटलं होतं. आणि निसर्ग चक्रीवादळाच्या धर्तीवरच जशी नुकसान भरपाई दिलेली होती त्याच पद्धतीची मदत ही आता देखील केली जाईल तौक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीसंदर्भात, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय. राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे सीबीआयचे नवे प्रमुख बनलेत. 2 वर्षांसाठी त्यांची ही नियुक्ती असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीनं त्यांची निवड केली आहे. ऋषिकुमार शुक्ला यांनी कार्यकाळ पूर्ण केल्यानं फेब्रुवारी महिन्यापासून संचालकपद रिक्त होतं. जयस्वाल हे महाराष्ट्र केडरचे 1985च्या बॅचचे अधिकारी आहेत. तर कोण आहेत सुबोधकुमार जयस्वाल यांचा एक परिचय अगदी थोडक्यात करून घेऊयात. 1985च्या बॅचचे ते IPS अधिकारी आहेत. जुलै 2018 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2019 ते जानेवारी 2021 अशा कालावधीमध्ये ते राज्याचे पोलीस महासंचालक राहिलेत. केंद्रामध्ये आणि रॉ मध्ये सुद्धा त्यांनी काम केलंय. रॉ आणि IB गुप्तचर संस्थेमध्ये त्यांनी एकूण 10 वर्ष काम केलंय. 2006च्या मुंबई स्फोट तपास पथकामध्ये देखील ते सहभागी होते. तर आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत सध्या फोन लाईन वरती आहेत. सुस्मिता, सुबोधकुमार जयस्वाल आता नवे CBI प्रमुख झालेले आहेत. काय त्या सगळ्याची पार्श्वभूमी आणि माहिती? सुस्मिता, आवाज पोहोचतोय? आहे ते यापूर्वी जी सुस्मिता. सुबोध जयस्वाल जे आहे ते यापूर्वी सुद्धा महाराष्ट्राचे महासंचालक म्हणजे महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2 वर्षांसाठी त्यांची ही आत्ताची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुळातच आपण जर बघितलं तर ते 1985च्या बॅचचे अधिकारी आहेत आणि यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक महत्त्वाची कामगिरी यापूर्वी केलेली आहे. ऋषिकुमार जे आहे शुक्ला यांनी यापूर्वी हा कार्यकाळ सांभाळला होता. त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झाल्यानंतर आज अशा पद्धतीची घोषणा करण्यात आलेली आहे की संचालकपदी सुबोधकुमार जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. साधारण 2 वर्षांसाठी ही नियुक्ती आहे आणि पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने त्यांची निवड केली आहे हे स्पष्ट झालं. खरं तर हे बघायला पाहिजे की सुबोध जयस्वाल यांनी आतापर्यंत जी काही कामगिरी केलेली आहे त्यानंतर या एवढ्या मोठ्या यंत्रणेचं एक अधिकारी म्हणून किंवा या यंत्रणेचा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे ही खरं तर खूप महत्त्वाची बाब आहे. आणि महासंचालक पदाच्या फेब्रुवारी नंतर म्हणजे साधारणपणे गेले अनेक महिने हे पद रिक्त होतं किंवा इतर कोणाला याची पदभार देण्यात येईल याबाबत संभ्रम होता. मात्र अधिकृतपणे आता सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती या पदावरती करण्यात आलेली आहे. जी सुस्मिता, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर सुबोधकुमार जयस्वाल आता CBIचे नवे प्रमुख असणार आहेत. आता पुढची बातमी आहे पुण्यामधून. सीरम इन्स्टिट्यूटनं पुणे महानगरपालिकेला लस देण्याची तयारी दर्शवली आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या मागणीला सीरमनं सकारात्मक प्रतिसाद दिलाय. मात्र महानगरपालिकेला लसीसाठी आवश्यक परवानगी केंद्राकडून आणावी लागणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटनं पत्रामधून महापालिकेला ही माहिती दिली. पुण्याला सीरममधून लस मिळावी यासाठी 3 आठवड्यांपासून महापालिका पाठपुरावा करते. सीरमच्या पत्रानंतर महापालिकेनं आता केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना पत्र लिहिलंय आणि आता पुणे महापालिकेला केंद्र सरकार परवानगी देणार का याकडे लक्ष लागलंय. या शहराचं महत्त्व की या शहरामध्ये आपण आहोत, या शहरात याचं उत्पादन होतं, याचा थोडासा विचार करून आपण आमची विनंती आहे की या शहराला थोडासा थेट लसीचा पुरवठा आपल्याला करता येईल का आणि तो आपण करावा. या विषयामध्ये आम्ही त्या ठिकाणी जवळपास 2 ते 3 वेळा आमची बैठक झाली. तिथले संबंधित अधिकारी जे आहेत
त्यांच्याशी चर्चा झाली. प्रथमदर्शनी तर सिरम इन्स्टिट्यूट पुणे शहराला लस देण्यासाठी तयार आहे. पुढची बातमी, हॉस्पिटलचं अवाजवी बिल आकारणाऱ्या रुग्णालयामध्ये राडा झालेला आहे. डिपॉझिटचे पैसे परत न दिल्यानं गोंधळ घातला गेलाय. 1,40,000 रुपये परत द्यायला नकार दिला आणि रुग्णालयातच अर्धनग्न अवस्थेमध्ये आंदोलन करण्यात आलं. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र भावे यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या कायदेशीर कारवाईचा नागरिकांकडून निषेध करण्यात आलाय. पैसे रोखणाऱ्या वोकार्ड हॉस्पिटल विरुद्ध पोलीस आक्रमक का होत नाहीत असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय आणि पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये मोठी गर्दी देखील सर्वसामान्यांनी केली. नाशिक मधला हा प्रकार. अमोल भाऊसाहेब जाधव आणि जितेंद्र भावे या दोन इस्मांनी त्यांचे पेशंटच्या ट्रीटमेंटच्या अनुषंगाने आणि बिलाच्या अनुषंगाने वोकार्ड हॉस्पिटलच्या इथे ठिकाणी काही त्यांची हॉस्पिटलमध्ये काही त्यांचा वादविवाद झालेला माहिती मिळालेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही वोकार्ड हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि अमोल जाधव आणि जितेंद्र भावे या दोघांनी पोलीस स्टेशनला आणलेलं आम्ही त्यांनी दोघांची बाजू ऐकून आम्ही योग्य ती कारवाई करण्याची कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही तजवीज करत आहोत आणि कायदेशीर कारवाई करीत आहोत. इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोतच. एका अगदी छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा न्यूज 18 लोकमत. नवी मुंबईकरांसाठी एक समाधानकारक बातमी आहे. सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे मागच्या 4 एप्रिलला 1500 पर्यंत रुग्ण होती. 50 दिवसामध्ये हे रुग्ण आता 94 वरती आलेले आहेत. 50 दिवसामध्ये नवी मुंबई महानगरपालिका असेल, पोलीस कर्मचारी असतील आणि इतर सगळेच महापालिकेचे प्रशासनामधले अधिकारी असतील, यांनी असं काय केलं? नवी मुंबईच्या या पॅटर्नची चर्चा आता राज्यभरात होऊ लागलेली आहे. आपल्यासोबत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल? फक्त 50 दिवसामधून आपण 1500 वरून 94 पर्यंत पोहोचलो आहोत. नवी मुंबईची आता या पॅटर्नची चर्चा राज्यभर होऊ लागलेली आहे. कशा पद्धतीने सगळी मोहीम आपण राबवली? रुग्णसंख्या कमी होते ही नक्कीच समाधानाची बाब आहे. 4 एप्रिलला पीक होता नवी मुंबईचा 1441, म्हणजे ऑलमोस्ट 1450 पेशंट होते. तिथपासून आता आपण डबल डिजिटवर आलेलो आहोत. तर फार मोठ्या प्रमाणावर ते रुग्णसंख्या नक्कीच कमी झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणता येईल आपल्याला की लॉकडाऊन जे एन्फोर्समेंट या ठिकाणी करण्यात आलं, 4 तारखेपासूनच 4 एप्रिलपासून ब्रेक द चेनचा आदेश अंमलबजावणी सुरू झाली आणि त्याची एन्फोर्समेंट पहिल्यापासून चांगल्या पद्धतीने थोडा करण्याचा प्रयत्न ठेवला. हा एक मुद्दा त्यासाठी कारणीभूत असू शकतो. आणि इतर काही महत्त्वाची जे काही इनिशिएटिव्ह घेण्यात आले होते महानगरपालिकेच्या वतीने, एक ऑफकोर्स सगळ्यात महत्त्वाचं आहे विच इज कन्सिडर्ड टू बी अ क्लासिक फॉर्म्युला, अर्ली आयडेंटिफिकेशन आणि जे आपण टेस्ट, आयसोलेट, ट्रीट ही जी पूर्ण त्रिसूत्री आहे, जरी आपल्याला ते ढोबळमानाने पाहिल्यानंतर फार साधी गोष्ट वाटत असली तरी ती जर इंटेन्सिव्हली राबवली तर नक्कीच त्याच्यामध्ये बेनिफिट मिळतो, असं वेगवेगळ्या ठिकाणाहून, शहरभरातून, देशभरातून दिसून आलेलं आहे. अर्ली आयडेंटिफिकेशनसाठी यावेळी सुद्धा टेस्टिंगचं आम्ही फार मोठ्या प्रमाणावर राबवलं. पीकमध्ये असताना आम्ही 10,000 पर डे पर्यंत टेस्टिंग करत होतो. पर मिलियन टेस्टिंग रेट नवी मुंबईचा आहे, दॅट इज वन ऑफ द हायेस्ट इन इंडिया. आणि टेस्टिंगच्या बरोबरच आयसोलेशनमध्ये इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन जास्तीत जास्त ठेवणं गरजेचं राहतं. कारण पेशंट जर घरी राहिला, डेथच्या बाबतीत एक फार स्टार्टलिंग ऑब्झर्वेशन आहे की डेथ रेट वाढतो किंवा जेव्हा जो पेशंट घरी असतो आणि लेट रिपोर्टिंग होतं. त्यामुळे आयसोलेशन आपण जास्तीत जास्त हे इन्स्टिट्यूशनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी बेड्स जास्त उपलब्ध करून दिले. आणि तिसरी एक महत्त्वाची बाब जी आहे, आपलं हेल्पलाईन नंबर बेड अवेलेबिलिटी बाबत जी होती. कारण एका बाजूला आपल्याकडे पीकमध्ये सुद्धा जवळपास 1300-1400 ऑक्सिजन बेड नेहमी व्हॅकंट होते, पण त्याचवेळी लोकांपर्यंत ती इन्फॉर्मेशन पोहोचणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक सेंट्रल हेल्पलाईन नंबर, एकच नंबर ज्याच्यावरती मल्टिपल लाईन्स आहेत आणि ज्याच्यावरती फोन केल्यानंतर 24 तासात कधीही फोन केला तरी फोन उचलला जाईल आणि इमिडिएट हेल्प मिळेल ह्याची गॅरंटी आणि त्याची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी जी म्हणतो ती लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पण झाली. आणि याच्यामुळं पेशंटला पण कुठं नाही म्हटलं तरी एक शाश्वती राहत होती की बेड आपल्याला अवेलेबल होणार आहे. अर्ली रिपोर्टिंगसाठी आम्ही लोकांना इन्सेंटिव्हाइज करत होतो. नवी मुंबईचं सिडको एक्झिबिशन सेंटर हे खऱ्या अर्थाने महानगरपालिकेचं सेंटर जरी असलं तरी कुठल्याही एकदम पॉश प्रायव्हेट हॉस्पिटलला सुद्धा तोड देऊ शकेल अशा पद्धतीने चांगल्या सर्व्हिसेस त्या ठिकाणी मेंटेन करण्याचा आम्ही प्रयत्न केला. याच्यामुळे लोकांमध्ये सुद्धा एक विश्वास निर्माण होतो की आम्ही महानगरपालिकेच्या फॅसिलिटीमध्ये जरी गेलो तरी आम्हाला चांगली सुविधा मिळणार आहे. आणि 50+ पॉप्युलेशन जी आहे याचा एक फॉर्म्युला फार स्ट्रिंजंटली राबवण्याचा आम्ही प्रयत्न केला.
50+ पॉप्युलेशन ही मॅक्झिमम पॉप्युलेशन जे रिस्कमध्ये आहे असं म्हणता येईल आपल्याला. कारण कुठल्याही होणाऱ्या 100 डेथच्या मागं 80 लोक जे आहेत ते 50+ पॉप्युलेशनमधले आहेत. आणि त्यामुळं 50+ लोकांना होम आयसोलेशन शक्यतो अलाउ करायचंच नाही. आणि जर कोणी करणारच असेल तर कॉल सेंटरच्या माध्यमातून 24 तासातून 2 वेळेस कंटिन्युअस फॉलोअप ठेवायचा, जेणेकरून सॅच्युरेशन द मोमेंट इट रिचेस 94 आणि 6 मिनिट वॉक टेस्ट जे आहे, जे स्टेट टास्क फोर्स वारंवार भर देते, त्याच्या माध्यमातून सॅच्युरेशन 3 percentage पॉईंट जर 6 मिनिट वॉक टेस्ट नंतर ड्रॉप होतोय असं आढळलं, इमिडिएट त्या पेशंटला शिफ्ट करायचं. काही केसेसमध्ये तर आम्हाला पेशंट शिफ्ट होत नाही तर वॉर्ड ऑफिसची यंत्रणा घरी पाठवणं, काही ठिकाणी सन्माननीय लोकप्रतिनिधींना विनंती करणं, अशा माध्यमातून सुद्धा पेशंट घेऊन येण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याचा एक फायदा आपल्याला नक्कीच संख्या कमी होण्यामध्ये झालेला आहे. तर खरंच नवी मुंबईतला हा पॅटर्न आणि त्याची चर्चा होतीये जी, ती खरंच कौतुक आहे की आता 94 वरती ही रुग्णसंख्या आलेली आहे. त्यानंतर आता नागपुरातली बातमी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जवळच्या 3 मित्रांच्या निवासस्थानावरती ईडीनं छापे टाकले आणि सीबीआयनं तपासामध्ये मनी लॉन्ड्रिंगची सुद्धा शंका व्यक्त केली होती. त्याचा छडा लावण्यासाठी सीबीआयनं ही माहिती ईडीला दिली आणि त्यानंतर कारवाईला वेग आला. नागपूर शहरात सकाळीच ईडीच्या पथकाची कारवाई सुरू झाली. शिवाजीनगर भागातल्या सागर भटेवरा यांच्या निवासस्थानी हे पथक धडकलं. या पथकानं टाकलेल्या छाप्यात महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. सागर भटेवरा हे अनिल देशमुख यांचे निकटवर्ती आहेत. ईडीनं सागर भटेवरांसह सदर इथल्या सुमित आयझॅक आणि जाफर नगर मधल्या जोहर कादरी यांच्या निवासस्थानावर सुद्धा छापा टाकला. भटेवरा आणि आयझॅक हे अनिल देशमुखांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार मानले जातात. याची कुणकुण लागल्यानंतर ईडीनं छापा टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या तरी नेमकं घराच्या आतमध्ये कुटुंब आणि समजून जा आता जर का आपण समित आयझॅकच्या घरापुढे आहे तर ते घरामध्ये आहे की नाही याबद्दल कन्फर्मेशन मिळू शकली नाही. मात्र त्यांच्या कुटुंबातले सदस्य आणि ते देखील असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आणि महत्त्वाचा विषय हा आहे की समीर भटेवार हे देखील त्यांच्या घरी असल्याचं बोललं जात होतं. आणि जे जोहर कादरी आहे ते नागपूरला आहे की नाही याबद्दल अजून कन्फर्म करू शकला नाही, कारण की त्यांचं जास्तीत जास्त वास्तव हे मुंबईला राहत होतं. त्यामुळे पण या तिन्ही ठिकाणी ज्या काही सर्चिंग झालं, जे काही कागदपत्रे ईडीच्या हाती लागले, त्यावरनं तपासाची पुढची दिशा ठरणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयनं प्राथमिक तपास करून त्या आधारावर 21 एप्रिलला सीबीआयच्या दिल्ली इथल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यात अनिल देशमुखांवर गंभीर आरोप करण्यात आलेत. त्या अनुषंगानं सीबीआयनं यापूर्वी छापे टाकले. आता देशमुखांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानावर छापे टाकण्यात आले. या तपासातून काय हाती लागलं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. या रिपोर्ट सोबतच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र यानंतर बुद्ध पौर्णिमेनिमित्तानं पहा आमचा विशेष कार्यक्रम. आणि जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन, ते म्हणजे मास्कचं. मास्क तर लावायचाच आहे, मात्र तो व्यवस्थित आपण लावतोय की नाही, नीट तोंड आणि नाक झाकलं जाते की नाही याची देखील खात्री करा. आणि बातम्यांच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.